मला तुमच्यासाठी स्वयंपाक करायला वेळ नाही. सुनेनं सासू सासऱ्यांचा स्वयंपाक वेगळा केला. पण सासूने असा हिशोब मांडला की अवघ्या 8 दिवसात सुनेला रडू कोसळलं. ही कथा आहे अशा एका मॉडर्न आणि कामचुकार सुनेची, जिला वाटायचं की सासू सासरे म्हणजे फक्त एक ओझं आहे. जेव्हा सुनेनं आपला स्वार्थ साधण्यासाठी घराचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एका हुशार सासूने न भांडता तिला तिच्याच जाळ्यात कसं अडकवलं, ह्याचा हा एक अतिशय भन्नाट आणि डोळे उघडणारा प्रसंग आहे. शारदाताई या एका मध्यमवर्गीय घरातील अत्यंत समजूतदार सासू होत्या. शारदाताईंनी आयुष्यभर कष्ट करून हे घर उभं केलं होतं. मुलासाठी स्वतःच्या इच्छा मारल्या होत्या. त्यांचा मुलगा रोहित आणि सून नेहा दोघेही चांगल्या IT कंपनीमध्ये नोकरीला होते. नेहाचा पगार चांगला होता, पण तिला एकत्र कुटुंबात राहण्याचा प्रचंड कंटाळा होता. तिला वाटायचं की ती कमवती आहे, त्यामुळे तिने घरातले कोणतेही काम करू नये. शारदाताई आणि त्यांचे पती म्हणजे नेहाचे सासरे घरातले किराणा आणण्यापासून ते स्वयंपाक, साफसफाई आणि कपड्यांपर्यंतचे सर्व काम निमूटपणे करत असत. नेहा आणि रोहित फक्त आयते जेवायला बसायचे. पण तरीही नेहाला शारदाताईंच्या स्वयंपाकात सतत चुका काढायची सवय होती. तुमच्या जेवणात खूप तेल असतं, मला असं जुनाट जेवण अजिबात जात नाही, असे टोमणे ती रोज मारायची. एक दिवस रविवारी सगळे जेवायला बसले असताना नेहानं अचानक ताट पुढे ढकललं आणि अत्यंत फनकाऱ्यानं हुकूम सोडला, आई, हे रोजचं तेलकट जेवण माझ्यानं खाल्लं जात नाही आणि ऑफिसमधून आल्यावरती मला तुमच्या दोघांसाठी वेगळा स्वयंपाक करायला अजिबात वेळ नाही आहे. त्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे. उद्यापासून माझा आणि रोहितचा स्वयंपाक मी वेगळा करणार आहे. तुम्ही आणि बाबा तुमचा स्वयंपाक वेगळा करा. आपण किचन वेगळं करूया. मला माझं प्रायव्हेट लाईफ जगायचं आहे. रोहितने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण नेहा ऐकायला तयार नव्हती. तिला वाटत होते की आता सासूबाई रडायला लागतील आणि आपली गयावया करतील. पण शारदाताई अजिबात चिडल्या नाहीत किंवा रडल्याही नाहीत. त्यांनी फक्त शांतपणे पाण्याचा ग्लास खाली ठेवला आणि चेहऱ्यावरती एक मिश्किल हास्य आणत नेहाला असे काही उत्तर दिले की नेहाची बोलतीच बंद झाली. शारदाताई हसून म्हणाल्या, अगं वा नेहा, हा तर खूपच उत्तम निर्णय आहे. तू कमावती आहेस, तुला तुझं स्वातंत्र्य हवंच. उद्यापासून तुमचं किचन आणि आमचं किचन पूर्णपणे वेगळं. पण सुनबाई, जर आपण वेगळं राहायचं ठरवलं आहे तर मग सगळ्याच गोष्टींचा हिशोब क्लिअर केलेला बरा, नाही का? नेहाने कपाळाला आठ्या घालत विचारलं. कसला हिशोब? शारदाताईंनी आपला हुकुमाचा एक्का बाहेर काढला आणि म्हणाल्या, बघ नेहा, हे घर माझ्या आणि बाबांच्या मालकीचं आहे. जर तुम्ही आमच्या घरात वेगळे राहणार असाल तर उद्यापासून या घराचं निम्म भाडं म्हणजेच 20,000 रुपये दर महिन्याला तुम्हाला द्यावे लागतील. शिवाय लाईट बिल, गॅस सिलेंडर आणि तुमचा किराणा तुम्हाला स्वतःच्या पैशानं आणावा लागेल. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, उद्यापासून माझी कामवाली बाई तुमची उष्टी भांडी किंवा कपडे धुणार नाही, कारण मी तिला फक्त माझ्या आणि बाबांच्या कामाचेच पैसे देईन. तुमची कामवाली तुम्ही स्वतः शोधा. हे ऐकताच नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. तिने आजवर कधी घरातल्या बिलांचा किंवा किराण्याचा विचारच केला नव्हता, कारण सर्व काही सासू सासऱ्यांच्या पेन्शनमधनं भागत होतं. पण ती अहंकारात होती, त्यामुळे ती फनकाऱ्यानं मंजूर आहे असं म्हणाली आणि स्वतःच्या रूममध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवसापासून खऱ्या नाटकाला सुरुवात झाली. शारदाताईंनी स्वतःचा आणि सासऱ्यांचा स्वयंपाक करून किचन मोकळं केलं. नेहा ऑफिसमधून थकून भागून संध्याकाळी 7 वाजता घरी आली. घरात ना तिला चहा मिळाला ना आयतं जेवण. तिला स्वतः बाजारात जाऊन किराणा आणावा लागला. ती घामाने डबडबून पोळ्या लाटायला उभी राहिली तर पोळ्या करपल्या. रात्री 9 वाजेपर्यंत तिची कंबर मोडून गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिला दिसलं की शारदाताईंच्या कामवालीने फक्त त्यांचीच भांडी घासली आहेत आणि नेहाची काल रात्रीची उष्टी भांडी तशीच सिंकमध्ये पडली आहेत. नेहाला स्वतःच्या हाताने ती खरकटी भांडी घासावी लागली, ज्यामुळे तिला ऑफिसला जायला उशीर झाला आणि बॉसशी बोलणी देखील खावी लागली. अवघ्या 8 दिवसात नेहाचं कंबरडं मोडलं. तिच्या पगाराचा अर्धा हिस्सा भाडे, किराणा आणि हॉटेलच्या जेवणातच उडाला. ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आता पूर्णपणे थकून गेली. 9व्या दिवशी रविवारी सकाळी शारदाताई हॉलमध्ये आरामात चहा पीत पेपर वाचत होत्या. तेवढ्यात नेहा रडत रडत बाहेर आली. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती. केस विस्कटलेले होते. ती थेट धावत जाऊन शारदाताईंच्या पायावर पडली आणि ढसाढसा रडत म्हणाली, आई, मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली. आई, तुमची किंमत मला आत्ता कळली. मी खूप चुकीची होते. मला नाही राहायचं वेगळं. तुम्ही दिवसभर घरात किती राबता आणि आमचे किती पैसे वाचवता याची मला आज जाणीव झाली. मला माझा तो मूर्खपणाचा निर्णय मागे घ्यायचा आहे. प्लीज मला पुन्हा आपल्या कुटुंबात सामावून घ्या. शारदाताईंनी हसून तिला उठवलं आणि प्रेमानं जवळ घेतलं. त्या दिवसापासून नेहाने कधीच सासूचा अपमान केला नाही आणि ती अत्यंत गुण्यागोविंदानं घरात राहू लागली. खोट्या स्वातंत्र्याच्या आणि पैशाच्या अहंकारात सासूला कमी लेखणाऱ्या सुनेचा माज कायमचा उतरला होता. घर चालवणं सोपं नसतं आणि ज्यांनी आयुष्य दिलं त्यांना ओझं समजणं हीच सर्वात मोठी चूक असते. तुम्हाला काय वाटतं? सासू बरोबर होती का सून? कमेंटमध्ये नक्की तुमचं उत्तर सांगा आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी फॉलो करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.